जे कारणी देह माझा पडावा, उभे नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उभे नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जणी निंदते सर्व सोडोनी द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी. अवधूत जिंदन श्री गुरुदेव. राम राम राम. श्रीमद भागवताचा गोशाळेतला हा पहिला सत्संग. राम. त्यानिमित्त निमित्त फक्त एकादशीचं आहे. भगवंताचं म्हणणं असं आहे, सर्व साधनेचं परिवसन केवळ सत्संगामध्ये होतं. ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, सेवा आहे, मग ती साधूची असेल, गायीची असेल किंवा जनमानसाची असेल, तो एक, त्याला माझ्या प्राप्तीसाठी एक वेगळं काही करावं लागणार नाही. परंतु उद्धव, सर्वांच्या हितासाठी तू एक मला प्रश्न केलेला आहेस. राम, पहिल्यांदा पहिली गोष्ट असं लक्षात ठेव की मी ज्या प्रश्नाचं उत्तर देतोय त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्यासह संपूर्ण विश्वासाठी असेल. ज्यांनी इंद्रियावर विजय प्राप्त केलेला आहे, जे संयमी आहेत, त्यांना माझ्या स्वरूपाची धारणा करणं खूप लवकर सोपं जातं. आणि सर्व सिद्धी सहज आहेत, पण ही सिद्धी खूप दुर्लभ आहे. आणि ही सिद्धी म्हणजे माझी जवळीकता प्राप्त होणं आणि मला प्राप्त केलेले संत ज्याच्यात विश्रांती करतात त्याच्यात विश्रांती करणं. जय जय. म्हणून तुला सांगतो की तुझा प्रश्न असा आहे उद्धव, चराचरासाठी खूप हितेशी आहे. प्रश्न असा की भगवंताला उद्धवानं विचारलं की प्रभू, कुणी हा देव मानतात, कुणी तो देव मानतात, कुणी तो देव मानतात. मान्यतेप्रमाणे धारणेप्रमाणे मान्यता, त्या प्रकारे ध्यान होतंय. म्हणून उपासते त्वाम भगवन यथा तत्वेन ब्राह्मणः. प्रभू, मला असं विचारायचंय, तुम्ही तर स्वयं परब्रह्म आहात आणि तुम्हाला प्राप्त केलेला तो सुद्धा परब्रह्म आहे. असा पुरुष कधी गुरुपद स्वीकारतो, कधी स्वीकारत नाही. मायावी जगातून बाहेर काढण्यासाठी त्या परब्रह्माची सगुण मूर्ती म्हणजे गुरु. कुणी त्या पदाला स्वीकारतं, कुणी स्वीकारत नाही. कारण प्रभू रामचंद्रांच्या गुरूंना जसं वाटलं तीच परिस्थिती आता हयात पुरुषांच्या अंतःकरणामध्ये कधीतरी प्रश्न उपस्थित करते की यांनी मला देह मानलं तर यांची देहबुद्धी मोडण्यासाठी मला त्याच लीला कराव्या लागतील. पण तरी बी श्रीहरींना विचारतात उद्धव की प्रभू, माझं मत असं आहे विचारणा की तुम्ही तर साक्षात परब्रह्म आहात, पण तुमच्या आधी कुणी नव्हता, तुमच्या नंतर कुणी नसणार आहे, आणि आता जे काही मायावी रूपात आहे ते सुद्धा तुम्ही म्हणतात मीच आहे. प्रत्येकाने स्वतंत्रला आपला देह, नाव, रूप, गुण याचं स्वीकारण्याचं स्वातंत्र्य तुम्ही त्याला दिलेलं असताना मग समोरच्याने हे परब्रह्म मीच आहे असं कसं म्हणायचं? हे विश्व तर खसाखस जीवानं भरलेलं आहे. इथं चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत स्वतःला मी म्हणते.
मग इथं परब्रह्म कसं म्हणायचं स्वतःला? जसं रामसुखदासजी महाराज म्हटले, झोपल्यानंतर सगळे एक आहेत. मग कोणी वकील असो, डॉक्टर असो, कुणी असो, अडाणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, अज्ञानी असो, ज्ञानी असो, साधू असो, चोर असो, झोपल्यानंतर सर्व एकच आहे. सर्वांची स्थिती एकच आहे. मला असं म्हणायचं प्रभू, तुम्ही मात्र फक्त आवरण रहित आहात. तुम्ही तर आवरण रहित आहात. आणि जसं लाईटवर हजारो यंत्र चालतात, तसं हे तुमची लाईट म्हणजे तुमचं चेतन तत्व आहे, आत्मतत्व आहे, अद्वितीय परब्रह्म तत्व आहे. ते सर्वांच्याच समानच आहे. एवढीशी फुलातली आळी आणि एवढा मोठा हत्ती, म्हणजे मुंगीपासून ते हत्तीपर्यंत एकच चेतन तत्व आहे. नाही की नाही? चीटी में तू नानो लागो, हाती में तो मोठो क्यू. मला प्रश्न असा पडतोय प्रभू, संपूर्ण प्राण्यांच्या पदार्थाची उत्पत्ती, स्थिती, रक्षा, त्याचा प्रलय करणं, या सगळ्यांचं कारण सुद्धा तुम्हीच आहात. पण वाटताना वाटतंय असं की कुणी मारतो, कुणी मरतो, कुणी देतो, कुणी घेतो. देणारा सत्वगुणातून देतो, घेणारा याचक म्हणून घेतो. हे सगळं खरं आहे प्रभू. आहे तर तुम्ही म्हणताय सगळं मीच. पण जीवाच्या स्वतंत्रतेमुळं जीव स्वतंत्र मी मध्ये अडकला. तो मी आहे, तो मायावी आहे, आणि तुमचा मी आहे, तो परब्रह्म स्वरूप मी आहे. याची सांगड घालायची तर कशी घालायची प्रभू? एवढं सोपं नाही. बरं, नाही म्हटलं तरी माझी जात, कुळ, गोत्र सगळं माझंच वाटतंय. आणि याला अडाणी माणूस सुद्धा म्हणतो काय करो, हा मायेचा जंजाळ आहे. मग तुम्हाला बोलणं, समजवणं, सांगणं सगळं सोपं आहे, आम्हाला समजणं फार कठीण आहे. माझ्या दृष्टीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही गाईत बी आहात, तुम्ही गाढवात बी आहात, नाही का? गाढव तुच्छ प्राणी समजला जातो, गाई उच्च प्राणी समजला जातो. तुम्ही क्षुद्रात आहात, तुम्ही ब्राह्मणात आहात. तुम्ही स्वतःला सर्वत्र स्वीकारताय, पण तिथला ब्राह्मण स्वीकारत नाही, आणि इथला अंत्यज क्षुद्र स्वतःला तसं स्वीकारत नाही. आपण पाहताना गाढवाला गाढव म्हणतोय, गाईला गाय म्हणतोय. माझा प्रश्न एवढाच आहे प्रभू, हे आहे ते सगळं सरळ आहे, मग हे इतकं अवघड का झालं? आहे ते स्पष्ट आहे. जसं भगवंताने सांगितलं, हा मृत्यू लोक आहे, इथं कोणी राहत नाही. हा माया लोक आहे, तर एक दिवस धोका खावा लागतो. माया म्हणजे धोकाच ना, नाही? व्यावहारिक भाषेत माया म्हणजे धोकाच आहे. पैशाला सुद्धा मायाच म्हणतात लोक. आज आहे, उद्या नाही. ह्या अशा लोकांमध्ये हे सत्य प्रकट असताना, परखड असताना, म्हणजे हा सूर्य आहे तर सूर्यच आहे, रात्री चंद्र आहे तर चंद्रच आहे, हे सगळं स्वच्छ आहे. हा दिवस आहे, ती रात्र आहे, हे ज्ञान आहे, ते अज्ञान आहे, हे सगळं परखड असताना सुद्धा एवढा हा जीव ते फसतोय का प्रभू? खरंय. माझी आग्रहाची आणि तळमळीची प्रभू तुम्हाला विनंती अशीच आहे की तुम्ही म्हणता मला तोच मनुष्य समजू शकतो ज्याने आपल्या मनाला ताब्यात घेतलेला आहे आणि ज्याने इंद्रियाला ताब्यात घेतलेलं आहे. आता हे आमच्यासाठी सोपं आहे का सांगा? तुम्ही आमच्या उरावर काम ना देऊन ठेवलेले, काम म्हणजे वासनाच, ती आमच्या उरावर बसलेली आहे. तिला धामीन म्हटले समर्थाने. धामन म्हणजे 10 इंद्रियामध्ये, ठीक आहे, तिला धामन म्हणतात. 5 पंचेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, यांच्यात जशी ताकद आहे ती एक धामन बाहेर दिसते आपल्याला, पण तरी सुद्धा धामन चावली तर विष चढत नाही. पण इथं एक मन चावलं तर सगळं विष चढते प्रभू. हे पहा, उद्धवाला आपल्यातर्फे सांगायचे प्रभू, या जीवांची तळमळ नाही असं नाही. इथलं दुःख बघून त्यांना खरोखर पार होण्याची इच्छा आहे, पण ही धामन गळ्यात पडली, तिचं काय करायचं? ठीक आहे ना?
अगदी कृतार्थ भावनेनं हे प्रश्न केलेला आहे त्यांनी. म्हणजे त्यांच्यातर्फे मीच सांगतोय की उच्चावचेषु भूतेषु हे एवढं सोपं आहे का प्रभू? अंगणवाडीपासनं त्यानं इथपर्यंत PhD पर्यंत पार करायचं. म्हणून लेबल लावलेल्या डिग्र्या तुमच्या वाचणं सोपं आहे, पण तिथपर्यंत जाणं इतकं सोपं आहे का? मग तसंच परब्रह्माबद्दल तुम्ही स्वतःबद्दल सांगताय, पण तुमच्याबद्दल पोचणं इतकं सोपं आहे का? जीवाला तर मायेतून बाहेर पडायचंय, देहातून बाहेर पडायचंय, मन इंद्रियातून बाहेर पडायचंय, आणि तुम्ही तर म्हणता ह्याचा वापर करा. पण वापराच्या जागेवर वापर करता करता आसक्ती होते. जवळीकता धरता 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 मित्रत्व शत्रुत्वात बदलतंय, प्रेम द्वेषात बदलतंय. प्रभू, मला तर वाटतं हे सोपं नाही. आणि जीवाची कुत्र उडतर अशी आहे की इकडं हा एक मी आहे, तिकडं तू एक मी आहे. या दोन मीची सांगड घालायची तर कशी? मनाला वश करा म्हणताय, आणि एकाच देहात तू दोन मन देऊन ठेवलीस, विकल्पाचं एक आणि संकल्पाचं एक. ठीक आहे, मी उद्धवातर्फे बोलतोय म्हणून माझे डोळे पाणावलेत लगेच. ठीक आहे ना? आम्हा सर्वाला माहिती आहे, जीवाचा नाश म्हणजे असा आहे की राखेत नाही तर मातीत रूपांतर करून जायचंय. आणि आरशासमोर आम्हाला चोपडताना आम्ही याला सत्यच समजतोय. मग त्यावेळी आरशासमोर आम्हाला अशी एक नजर दे की हा राखेचा ढिगारा दिसू दे. हा एवढा गोंडस देह तू का धावतोस? इतकी सुंदर जन्माला घालतोस, इतकी विद्वान जन्माला घालतोस, रूपांतर राखेत करतोस, वरून मनाला वश कर म्हणतोस, इंद्रियाला ताब्यात ठेव म्हणतोस. बरं, ही जनावरं तर नाहीत, दोन दाव्यानं बांधून ठेवली असली ही इंद्रिय आहेत. नको खाव ते खातोय, नको बघू ते बघतोय, नको ऐकू ते ऐकतोय, नको जाऊ तिथे जातोय, नको करू ते करतोय. एवढं सोपं आहे का भगवंता? अनेक मार्ग उपासनेचे सांगितलेस तुझ्यापर्यंत येण्यासाठी. समुद्रात पोचण्यासाठी अनेक नद्या आपली आपली वाट धरून गेल्या. माझा प्रश्न प्रभू जीवांच्या तर्फे असाच आहे, त्या अशा वाटेनं तुला नाही जाणू शकणार. तू म्हणतोस मन ताब्यात घ्या, इंद्रिय ताब्यात घ्या, हे शक्य नाही. हे म्हणजे समोर ताट आहे, पण डोळ्यानं खायचं, तोंडानं खायचं नाही. अरे भगवंता, डोळ्यानं तर पाहिलं जातं, मुखानं खाल्लं जातं, हाताने घेतलं जातं. हे असं कोणा जीवापुढे तू मांडून ठेवलेलं आहेस. आणि वरून तू आणखी सांगतोस काय, माझा बी अनुभव मी माझं सांगतो की तुझी खरीखोर उपासना, तुझी खरी जशीच्या तशी उपासना कोणी करणार असेल तर तो फक्त ब्रह्मवेत्ता आहे. मला तर असं वाटतं प्रभू, तू सर्वाला संधी दिलीस, मान्य आहे, ही तुझी उदारता आहे, पण हे अशक्य आहे हे बी तुला पाहिलं होतं. कारण तू प्रत्येक योनीत आहेस आणि प्रत्येक जीवात आहेस, म्हणजे जीवाचा जीव पण तुला कळायला पाहिजे होतं. हे त्याच्यासाठी अशक्य आहे, नाही का? गुरुदेवाने सांगितलं की नाही, म्हैशी चालणाऱ्याला जर कोणी सांगितलं की साइन थिटा सोडव, तर शक्य आहे का त्याला? मलाही असंच वाटतं प्रभू की हे जर ब्रह्मवेत्ता पुरुष तुला जाणू शकते तर फक्त तू कृतयुग ठेवायचं होतं, सतयुग ठेवायचं होतं. हे 4 युगाची रचना कशाला करून ठेवलीस? जे कठीण आहे, जे सुलभ नाही, जे सहज नाही, त्या वाटेनं तू हे धामण घेऊन जायचं. 10 इंद्रिय. खूप सुंदर विषय निघालाय, मी आज घेतोय. जय जय राम. माझा प्रश्न प्रभू एवढंच, येशूच भावेशु भक्त्या परमर्शया. माझं म्हणणं एवढंच आहे प्रभू. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. जो यात उतरला त्याला खूप कठीण वाटतंय, जो यातून पार झाला त्याला खूप सोपं वाटतंय, नाही का? ज्याला चारी बाजूने धन येतं त्याला गरिबी काय माहित. आणि आम्ही मायेत रात्रंदिवस पिसतोय,
आम्हाला हे ब्रह्मज्ञानानं हे तू काय माहित. सांगेल ते देवाला जायचं आणि दिसेल ते देवाला पालथं पडायचं. हो, येशूचे भावेशू भक्त्या तो परमर्षय. म्हणून तुला मी म्हटलं, प्रत्येक जीवापुढे असा ठेवला तर त्याच्यामध्ये तो स्वतः दिसतोय. मग असा काहीतरी तिसरा नेत्र द्यायला पाहिजे होतास की डोळे बंद केले की तुझं दर्शन व्हावं, डोळे उघडे केले की नाशिवंताचं दर्शन व्हावं. भगवंत म्हणते, एवढा बोललाच खरं, पण आता जीवांच्या तर्फे बोलतोयस तर ब्रह्मविद्यांच्या तर्फे बोलायला शिक. आता मी तेच ज्ञान सर्वांना दिलेलं आहे, पण जीवाला जगातलं जे दिसतंय तेच खरं वाटतंय. डोळे बंद केल्यानंतर जे मी पाहतोय विवेक नेत्रानं ते कुणीच पाहत नाही. की इथून जायचंय, हे क्षणभंगूर आहे, हे नाशिवंत आहे, हे तात्पुरतं आहे, हे नेता येत नाही. एवढा विवेक मी प्रत्येकाला दिलेला आहे. कारण गुरुदेव सांगते, माशी दाढीवर नाही बसत, गालावर बसते. माशी इंगळावर नाही बसत, फळावर बसते. दोन्ही लाल आहेत. तिला जर तेवढा विवेक आहे तर सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ प्राणी कोण, तर मी मनुष्य बनवला, जो मला जाणू शकेल आणि माझ्याबरोबर खेळू शकेल. माझ्यापाशी तो त्याला करमेल आणि त्याच्यापाशी मला करमेल. बस माझा एवढाच हेतू होता. म्हणून उपासीना प्रपद्यन्ते, आणि संसिद्धिम तद वदस्व्यमे. अरे मोठमोठे ऋषी तुला ज्या रूपाने जाणतेत, ज्या विभूतीला तुझ्या जाणतेत, त्या विभूतीला जाणून परमभक्ती. जसं आता राम मंदिर उद्याची स्थापना आहे की नाही, काहीतरी 8 सेकंद का काही 9 सेकंदाचा मुहूर्त आहे फक्त. उद्या काय करायचं ते मी तुम्हाला ग्रुपवर टाकलेलं आहे, तसं करा. ठीक आहे. आणि अगदीच काही नाही करता आलं तर रामनामामध्ये जप असा बस. नाही रामरक्षा आली काय हरकत नाही, नाही तुम्हाला दुसरी कुठली स्तोत्र आली काय हरकत नाही. सर्व मंत्राचा राजा राम म्हटलेला आहे. त्याचं कारण एवढंच आहे, सर्व मंत्राचा राजा राम. त्याचं कारण एवढंच आहे की आपण जळतोय 2 तत्वामध्ये, एक अग्नी तत्व आणि दुसरं जलतत्व. ठीक आहे. एक अग्नितत्व, दुसरं जलतत्व. जसं आपण विश्रांतीला गेलो की शांत थंड होतोय, रात्री उठलो की मायावी जगात आपण अग्नितत्व घेऊन फिरतोय. म्हणून विश्रांतीचं नाव आहे राम. विश्राम म्हणजे राम, आत्मविश्राम, चित्तविश्राम, जे काय आहे राम. तर अशा अशा विभूती तू ब्रह्मऋषींना दर्शनाला आणून दिल्यास, त्यांनी तुझी परमभक्ती केली, तुझी उपासना केली आणि ज्ञानाची सिद्धी प्राप्त केली, जवळीकतेची सिद्धी प्राप्त केली. कुठली? स्वरूप, सलोक, अमुक, या 4 सिद्ध्या आहेत. त्या जवळच्या सिद्ध्या प्राप्त केल्या. 4ही म्हणून अर्थ एकच की तुझा संघ घडावा, तुझं स्मरण घडावं, तुझ्या सानिध्यात राहावं, हाच हेतू ना तुझा. मग प्रभू मी तुला विचारतो, आम्हाला जीव योनीत घातलंस, आमचा हेतू काय चुकीचा आहे का? आम्हालाही वाटतं आमची बायको, आमचा नवरा आमच्यापाशी राहावं, आमची मुलं बाळा आमच्यापाशी राहावीत, आम्ही कवलेलं धन आमच्यापाशी राहावं. आमची काय चूक आहे? जय जय. मी उद्धवातर्फे मांडतोय भगवंतच. मग आमची ही चूक आहे. तर भगवंत सांगतात की हा भातुकलीचा खेळ आहे. भातुकलीच्या खेळात खेळता येतं, पोट भरता येत नाही. ठीक आहे ना. खोटीच चूल, खोटाच तवा, खोटीच भांडी. मित्र बी खोटाच. त्याला हाक मारली की तो निघून जातो, याला हाक मारली की हा निघून जातो. तसं माझं बोलावणं आलं की तुला यावं लागतं, त्याचं बोलावणं आलं की त्याला जावं लागतं. कूड़ बीबी कूड़ मियाँ कूड़ खप्पे खार, किस नाल कीजिए दोस्ती सब जग चलनहार.
कोण म्हणते? गुरु नानक देव. खाना कुड्डा म्हणजे ते म्हणतात खाणं खोटं, देणं खोटं, बघणं खोटं, सगळंच खोटं, आणि त्या खोट्याला हे खरं मानून बसलं. पण मुलं जर त्यात रमत असतील तर आई वडील खेळ मोडत नाहीत. असू दे, खेळतेत ना. बाहेर कुठेतरी जाण्याला, ओढ्याला जाण्याला, मशानात जाण्याला, इकडे जाण्यापेक्षा, उन्हात मारण्यापेक्षा त्या काय म्हणते त्याला, घराच्या पडदीला, परसाकडं परस असतो ना, काय ते मागच्या पडवीला खेळतात ना. हा, पडवीला खेळतात ना तिथं. असू देत, भूक लागली की येतील, आठवण झाली की येतील. जय जय. म्हणजे एवढ्या खेळात सुद्धा मुलांना आपल्या घरची माहिती आहे, आपल्या आईबापाची माहिती आहे. दुसऱ्याच्या घरात जाऊन जेवायला जात नाहीत, आपल्याच घरी येतात. माझंही म्हणणं तेच आहे उद्धवा, तुम्हाला माझं स्मरण झालं तर माझ्याकडे या. हे राम. उद्धव म्हणतात, प्रभू ज्ञानाची सिद्धी मला असं वाटतं की फक्त ब्रह्मवेत्यांच्याकडे आहे, मग काय हरकत नाही. भगवंत म्हणतात, अशी जर विद्या त्यांच्यापाशी आहे ती ब्रह्मविद्या, तर आईबापापाशी स्वयंपाक करण्याची कला आहे नाही का, आणि आईबापापाशी स्वयंपाक करण्याची सामुग्री आहे. तर मुलं कमवायला जात नाहीत, फक्त खायला जातात. मग ह्या ब्रह्मवेत्यांच्यापाशी सुद्धा तुम्ही फक्त खायलाच जा. साधू संतांच्या पाशी फक्त खायलाच जा. ते तुमचे आई बाप आहेत. तुम्हाला कमवायला लावलंय का त्यांनी? नाही. राम. पण खाणाऱ्या मुलांनी जर त्या ताटात माती घालून खाल्ली तर ते अन्न बाधक आहे. तसं ह्या मृत्यूलोकात जे आहे त्यात मीची, अहंकाराची माती घालून जर तुम्ही याचा वापर केला तर ते तुम्हाला बाधक ठरणार आहे. समजलं ना? मग ते अन्न टाकून द्यावं लागतं. तसं तुमच्या कर्माची फळं पुन्हा टाकून द्यावी लागतात. ती फळं मी स्वीकारत नाही. समजलं ना बात? हां, ती फळं तुमच्या अहंकारासाठी, तुमच्या स्वाभिमानाला सजवण्यासाठी ठीक आहे. ओम ओम ओम. म्हणून प्रभू माझं म्हणणं एवढंच आहे, तू म्हणतोस माझ्या उपासनेच्या द्वारे यांनी सिद्धी प्राप्त करून घेतली. मोठमोठ्या ऋषींनी येशूचे 22 भक्त्या त्वाम परमर्षया. मला प्रश्न प्रभू पडलाय, तो मी तुझ्या पुढे मांडतोय, त्याचं उत्तर तू देतोयस. तू म्हणतोस की माझ्या भक्तीच्या द्वारा माझी जवळीकता साधता येते. असं का? तर भगवंत म्हणते, भक्ती करणाराच असतो का नाही, तो भोळ्यातला भोळा, अडाण्यातला अडाणा असला तरी मी फक्त एवढंच पाहतो त्याची वाट कुठली आहे. घरापासून देवळापर्यंत, देवळापासून माझ्यापर्यंत, संपलं, एवढीच वाट. बाकीच्या वाटा त्याला माहित नाही. पण उपासनेच्या द्वारा ज्ञानाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी जे या वाटेवर पाय ठेवतात त्याला हजारो वाटा फुटतात. ठीक आहे ना? मुख्य रस्ता मेगा हायवेच्या बाजूनं हजारो वाटा आहेत. सगळीच मेगा हायवेनं प्रवास करत नाहीत. आपलं गाव, आपली आळी, आपलं घर आलं की आपल्या वाटेला जातात. मी उपासनेचे मार्ग असेच केलेत. तू त्या वाटेनं तुझ्या घरामध्ये जाऊन विश्रांती कर. ही उपासनेची सिद्धी आहे. ज्ञानमार्गीचा, ध्यानमार्गीचा, योग मार्गीचा, भक्ती मार्गीचा अनेक मार्ग आहेत. त्याच्यात पोट मार्ग आहेत, पोट देवता आहेत, पोट मंत्र आहेत, पोट गुरु आहेत. आशय माझा एवढाच की ज्या सिद्धीला ब्रह्मनिष्ठानं प्राप्त केलं त्या सिद्धीला सगळेच प्राप्त करू शकतील, मुळीच नाही. पण एका चंद्राच्या बाजूला करोडो चांदणे आहेत, तसे एका ब्रह्मनिष्ठाच्या बाजूला अरबो खरबो शिष्य असू देत, फक्त त्यांची भूक महत्वाची आहे. ठीक आहे ना? अन्यथा उल्कापात झाला की ती चांदणी आकाशातच लोप होते. तसं या जीवाला संशय, भ्रम, बुवळ, वासना या निर्माण झाल्या की याचा उल्कापात इथंच होतो मृत्यू लोकात, तो माझ्यापर्यंत पोचत नाही.
श्रीराम. जय जय रघुवीर. म्हणून प्रभू, माझं म्हणणं असं आहे, तुमच्याबद्दल तुम्हालाच माहिती आहे. आम्ही लावायचा तो अंदाज. बस माझ्या विनंतीला मान द्यावा आणि तुम्ही तुमच्याबद्दल सांगावं. नेमकं याच अध्यायात तुळस घावली आहे. आहे की नाही कृप? बस. आणि नियोजित हा अध्याय काढला नाही का? तर सगळंच तुझं आहे. सहज निघाला, सहज सुरू झाले. आता प्रश्न, गूढशरशी भूतात्मा भूताना भूतभावना न त्वाम पश्यंती भूतानी पश्यंतम मोहितानी. माझं म्हणणं प्रभू आता एवढंच आहे, तू सगळ्या प्राण्यांचा जीवनदाता आहेस, नाही का? आपल्याला वाटतं सहज एकदम गाडी आली मागं एकदम निघून गेली, पण बरं झालं मला धक्का लागला नाही. नाही, पण त्यावेळेस आत कोच चैतन्य बसलाय श्रीहरी स्वरूप, त्यानं बाजूला घेतलं तुला, नाही का? बरं झालं त्यांनी ते खाल्लं आणि ते विष होतं, मी खाल्लं नाही. नाही, तुला तिथं करू दिलं नाही. म्हणजे वाचवणं आणि घालवणं आम्हाला वाटतं तुझ्याच हातात आहे की नाही? आम्ही फक्त निमित्त करून घेतो स्वतःला. मगाशी काकीने एक सिरियल लावला होता, कुठला होता रे? ब्रह्मांड नायक, आहे की नाही? त्याच्यामध्ये एक कोण पाटील का आम्ही कोण होता तो आपल्या महाराजांच्या दर्शनाला गेला. मला महाराज बऱ्याच वर्ष मी तुमच्याकडे दर्शनाला यायचं म्हणतो. महाराज म्हणले, हा तुझं नाव अमुक ना, तुझं गाव अमुक ना, तुझं शेत तिथं आहे ना, तुझं तिथं आहे ना. म्हटलं महाराज भेट तर पहिल्यांदा, मग सांगताय कसं काय? आणि म्हटले तू समर्थांच्याकडे जातोस ना? तो हो हो. गडावर जातोस ना? हो. मग का बरं गेलो नाहीस दासनवमीला? नाही म्हटले महाराज एवढं शक्य नव्हतं म्हणून आपलं तुमच्याच पैसे आलो, आमचं केलं. हां बरं बरं ठीक आहे. अरे तेव्हा मी एकच आहे म्हणले. अहो महाराज कसं तुम्ही गजानन आहे, ती समर्थ आहे, असं कसं म्हणतो? उभं राहिलं आणि त्यांनी ते रूप दाखवलं. लिहिणारानं तेवढंच लिहिलंय, मी पुढचं सांगतोय. रूप दावलं तो तिथंच गुंतला, त्याने तिथं नाही गुंतायचं. म्हणून गुरुदेव म्हणते ज्ञानीपुरुषानं भगवंतानं अनेक रूपं दाखवली, त्यांनी नमस्कार केला की, पण तो ज्यात विश्रांती करतोय त्यात ब्रह्मनिष्ठाने विश्रांती केली. जय जय. ठीक आहे ना? म्हणून ते ब्रह्मनिष्ठ त्यांचे इष्ट आहेत भगवंताचे. काल सांगितलं की नाही, सतशिष्य सद्गुरूचा इष्ट आहे, त्याला त्याच्याशिवाय करमतच नाही. अरे करमत असेल तर तो मग सद्गुरू बी नाही. ठीक आहे ना? मुळीच नाही करमत असेल तर. म्हणजे गायला वासराशिवाय करमत असेल तर ती गायच नाही. वेळ झाली की ती हंबरणारच. तसं तो सद्गुरू आपल्या स्वरूप लोकातून देह लोकात आला, जीव लोकात आला की पहिलं त्याला त्याचं स्मरण होणार जो त्याच्या स्मरणात आहे. ठीक आहे ना? जय जय ओम. छान आहे ना ते? लय फोडतो त्याला. ठीक. भगवंत म्हणते गूढशरशी भूतात्मा भूताना भूतभावना. म्हणजे हे विष्णू सहस्रनामातल्या श्लोकासारखं दिलेलं आहे त्यांनी. भूतात्मा परमात्माच मुक्ताना परमागतून. राम. तर मला माहिती आहे संपूर्ण प्राण्यांचा तू जीवदाता आहेस. एक जीव दुसऱ्या जीवाला मारतय, एक जीव दुसऱ्या जीवाला दुसऱ्या जीवाचं पोषण करतोय. राम. जय जय. आणि म्हणून मला असं वाटतं संपूर्ण प्राण्यांचा तुम्ही अंतरात्मा आहात. म्हणून आपण सहज म्हणतो, अरे आमचं राहू दे खोटं वाटत, तुझ्या तू अंतरात्म्याला विचारून बघ, मी खोटा बोलतोय का खरं बोलतोय, ते तर तुला का वाटेल. आणि धारणेच्या वाटाने ध्यान करायचं. सकाळीच मला एकानं विचारलं की ध्यान करायचं, पण मी असं मला ध्यान होत नाही बघा, म्हणजे काय करावं ते काय कळत नाही, पण मी तसा रोज ध्यानाला बसतोय. म्हटलं असू दे, ध्यान नाही झालं तरी त्याचं ध्यान आहे की तू रोज ध्यानाला बसतोय बस. नाही पण म्हटलं अहो उघडच ध्यानात. म्हटलं कर्ज किती आहे? तर म्हणले फार आहे, घराचं 35 लाख कर्ज आहे. मुलगा म्हणले आता एक शिकतोय, त्यांनी 5 पत्रिका आणल्या होत्या त्यांनी. ठीक आहे, मग समस्या आहे तर जायचं कुठं, हे बी खरं आहे की नाही. पण मग ध्यानाची विधी सांगितली. म्हटलं आम्हाला ध्यान करावं लागत नाही का माहितीये का? ध्यानातनं तो जात नाही तर ध्यान करायचं कोणाचं?
काहीही करू, मलमूत्राच्या विसर्जनापासून ते शयनापर्यंत, भोजनापासून ते कष्टापर्यंत काहीही करत असो, त्याचं स्मरणच हालत नाही ना. म्हणजे असं समजायचं आपण की त्याला आपल्याशिवाय करमत बस. पाचे पाचे हरिपिरे कहत कबीर कबीर. कोण हाक मारतंय, मागे बघितलं तर कोणच नाही, मग हाक कोण मारतंय? मग त्यांना कळलं, अरे बाप राम. असे अनेक अनुभव आपल्याला तुमच्या जीवनात वैयक्तिक येतात, ते फक्त व्यक्त करायचे नाही. राम. मग प्रभू, माझा प्रश्न असा की संपूर्ण प्राण्याचे तुम्ही अंतरात्मा आहात, पण समर्थ म्हटले अंतरीचं जाणं अंतरीचे, अंतरीचे जाणे अंतरीचा. म्हणजे कसा? तर माझी जातीचा मज भेटो कोणी, तो बी भक्तीच्या मार्गाचा आणि मी बी भक्तीच्या, तो ज्ञानाच्या मी ज्ञानाच्या मार्गाचा असेल तर एकमेकाला सहज बघताच कळतं. आणि ज्यानं अंतरात्म्याची तुझ्या लीला जाणली, ज्यानं, त्याला लगेच कळतं न त्वाम पश्यंती भूतानी पश्यंत मोहितानी के. म्हणजे त्याला लगेच कळतं की हा सगळा खेळ तुझाच चाललेला आहे. म्हणजे खेळ तुझा, खेळणारी तुझी, नाही काय? ब्रह्मदेवा काय ते गाई वासरू चोरून नेली, याने दुसरी तयार केली, न्या जातो. किती चोरणार तू? तसं भगवंत म्हणते, किती कमवणार तू, किती खाणार तू? गरजेपुरतं जण आणि वाटेला लाग, गरजेपुरतं घे, वाटेला लाग. लोक भोग संग्रहाच्या निमित्तानं इथं अडकून पडली, त्याला मी काय करू? जे असत्य आहे त्याला सत्य वाटू लागलं, जे सत्य आहे तो म्हणतो आपली तिथपर्यंत पोच नाही, शक्यता नाही आपली. म्हणजे त्यानंच ठरवलं माघार घ्यायचं, आणि उपरती झाली की त्यानंच ठरवलं पुढं चालायचं नाही. तर उद्धव, हे खरं आहे की मी सर्वांच्यात गुप्त आहे, पण तितकाच मी प्रकट आहे बरं का. कारण चालताना तू चालू शकत नाहीस, मी फक्त उठवतो, चालवत नाही का? चालवतो बी मीच आणि उठवतो बी मीच. म्हणून माझ्या पुढे कोणी म्हातारी माणसं उठताना आय आय करायला लागली की नाही, मी म्हणतो राम 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 म्हणून, ओम 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 म्हणून. म्हणजे तेवढं तरी कळलं की रामानं उठवलं, ओमनं चालवलं. जय जय राम. करतो की नाही सर? अरे तुम्हाला इथंपर्यंत सांगितलं ब्रह्मनिष्ठानी, जांभळी देतं आय गो करू नका, ओम राम करा. म्हणजे ते सुद्धा स्मरण तुमचं माझ्या स्मृतीपर्यंत मला घंटानाद करून जागे करेल. जांभळी देताना सुद्धा नाथाने तर त्याच्याही पुढे सांगितलं, ठीक आहे. नाथाने सांगितलं पती पत्नी बरोबर असताना सुद्धा स्मरण करा. अरे राम, म्हणून माझ्या पोटाला हरी आला म्हटलं. हरी म्हणजे तो आला, मी पुत्र म्हणलंच नाही याला. काय त्यानं स्वतःला समजलं हा बाप आहे नाही का, पण मी याला पुत्र समजला, माझ्या पोटी हरी आलाय बस. अरे माझ्यापर्यंत यायचंय ना, युक्तीच पाहिजे ना, उपासना कशाला? युक्ती असेल तर उपासना कशाला? आयतं भोजन मिळत असेल तर कष्ट कशाला? आणि ती युक्ती फक्त म्हणले ब्रह्मनिष्ठांच्या पशी असते, बाकी कोणापाशी नसते. पण तरी बी समर्थ म्हटले तरी उपासनेशी दूर चालले, पण ही उपासनाच्याच वाटेनं जावं लागेल, वासनेच्या वाटेनं नाही. कारण वासनेच्या वाटेनं जे भेटतं ते तुझ्या समोर आहे, आणि उपासनेच्या वाटेनं भेटतं ते तुझ्या आत आहे. लांब जायचंय का? नाही नाही, आत जायचंय. आपल्याला वाटतं नाही काशीला जायचे, नाही नाही. शंकराचार्यांनी सांगितलं तुमचा अंतरात्माच काशी विश्वेश्वर आहे. मग असं म्हणून बसणारा आणि ओम नमः शिवाय करत बसणारा आणि काशीतून जाऊन आलेला त्यालाच फरक जाणवतो की नाही? अरे हे काशीच आले, थांबा नमस्कार करतो. पडता की नाही पाया? तुम्ही काशीच नालाय, थांबा नमस्कार करतो. आणि तो सुद्धा सांगतो काशीच नालोय म्हणून देव उजवायचा आहे नाही का? उजवते ना ते, मला तर माहित नाही. जे जे काहीतरी करतात ना ते.
बोळवायचे का काय घोळवायचे देवाला, आहे की नाही? काशीस आलोय, देव बोळवायचे देव घोळवायचे ते करतात. मग त्यावेळी हा बी जातो इथं, जो अंतरात्म्याला जाणणारा आत्मनिष्ठ असणारा राम. सुटली का काय? नाही ना, आहे ना. नाही, ती शेळ आहेत. जय जय राम राम. खरंय ना. कुठं आलो? काशीपाशी. हा, गंगापूजन करायचं आहे की नाही. तर गंगेला ते असं सांगितलंय, अंतरात्मा तुझा काशी विश्वनाथ आहे आणि गंगा म्हणजे त्या विश्वनाथाचं ज्ञान आहे. त्याचं पूजन कोणी करत नाही, बाहेरच्या गंगेचं पूजन करत बसला हा. मग ती गंगा पवित्र करेल, पण आतली गंगा तुम्हाला पार करेल, त्याला ज्ञान म्हणते. समजलं ना बस. ओल्या हृदयानं ऐकायचं, पण कानांना ऐकायचं. कधी ऐकताना कधी नाही कानानं ऐकायचं. तो ऐकवतोय आणि माझ्या रूपात तोच ऐकतोय. आपण व्हायचं बाजूला. सोपं आहे की नाही? माझ्या रूपात तोच ऐकतोय, आज समोर ऐकवतोय सुद्धा तोच. म्हणजे आरशाच्या बाहेर बी आपणच आहे ना, आरशाच्या आत आपणच आहे. राम. तर उद्धवा, तुझं म्हणणं की मी गुप्त आहे, अरे मी गुप्त आहे तेवढा प्रकट बी आहे. सूर्य आकाशात आहे, प्रकाश घारी आहे ना. आकाशात सूर्य आहे, पण प्रकाश तर घराघरात आहे ना, अंगणात आहे, डोळ्यात आहे. पण आंधळ्याला मी दिसेन का? बस हे आंधळे भरून पडलेले आहेत मृत्यू लोकात. उद्धवा, तू या आंधळ्यांचा संग करू नकोस. याला उलूक म्हटले. उलूक म्हणजे घुबड. आणि संगतीला वट वागळीसारखं स्वतःला टांगून घेतलंय. कुठे टांगलंय? कुठे? संसारात. हे माझं आणि हा मी. ही वट वागूळ आहे, उलटी टांग. ठीक आहे ना. पण तिथेच म्हटले शुकाला पहा, सुंदर फळाचा आस्वाद घेतला, आकाशामध्ये भराने मागून निघून गेला. हे ब्रह्मव्यक्त आहेत शुक. समज घ्या ना. बाकीचे संसारात हे माझं मी, आणि मग त्यांची स्वतःची डोकी धरायची आणि गावाच्या देवळाला साकडे घालत बसायचे, नवत घालत बसायचं. यातून पार कर, त्यातून पार कर. मग तू ब्रह्मनिष्ठाचा संघ का करत नाहीस? तू का म्हणे आंधळे हे जन, कुठला डोळा ह्याना देव म्हटले. रोज मी कीर्तन करतोय, कुणाचं काय खात नाही घेत नाही, पण तरी सुद्धा म्हटले देवधर्माच्या वाटेवर गर्दी आहे, अज्ञानाच्या वाटेवर ओसाड आहे. खरं आहे की नाही? ज्ञानाच्या वाटेवर ओसाड पडलेलं आहे. कारण यांना काही सांगा, ह्यांना ते हवं आहे, ते ज्याचा अहमिता पुष्ट होईल, ज्याचा स्वाभिमान पुष्ट होईल, नाही का? ओम. म्हणून उद्धव, हे मी तुला स्पष्ट सांगतोय की मी जेवढा प्रकट आहे तेवढाच गुप्त आहे, जेवढा गुप्त आहे तेवढाच प्रकट आहे. फक्त डोळा त्याच्याकडून घ्यायचा आहे जे डोळे वाटतात, नाही का? आज चष्मे वाटतात तर लोक म्हातारी गर्दी करतात का नाही? असला तरी काढून जातात, मला बी नाही म्हणतात. शांताबाई काढून जातात. फुटला, कुठं फुटला? काय रानात पडला म्हणलं. काय इकडे तर दांडी मोडून टाकलं, हो का म्हटलं तुटलाय. काय एक स्क्रू घातला की बरा होईल, पण नवा मिळेल ना दांडी तोडली की. नारायण. हे नेत्र ब्रह्मनिष्ठाकडूनच मिळतं. त्याला ज्ञान नेत्र म्हणतात, त्याला भ्रुकुटी नेत्र म्हणतात, त्याला हृदय नेत्र म्हणतात, त्याला भावनेत्र म्हणतात. हजारो नाव आहेत. त्याला अपरोक्ष नेत्र म्हणतात, त्याला विवेक नेत्र म्हणतात. शंकराचार्य त्याला चूडामणी म्हणतात. याच नेत्राला चूडामणी, स्वयंप्रकाश. चूडामणी म्हणजे स्वयंप्रकाश. हो. आणि म्हणून अशा प्रकारे गुप्त राहणारा जो आहे तो बी मी आहे, आणि प्रकट राहणारा तो सुद्धा मीच आहे. कसं काय? तर सूर्य आकाशात, घर प्रकाश अंगणात. मग प्रकाश आणि सूर्य दोन आहे का रे? नाही ना. मग तसंच उद्धवा जीवाच्या रूपात सुद्धा मीच आहे.
आणि माझ्या रूपात सुद्धा मीच आहे. पण जीवानं त्याचं स्वतंत्र रूप स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. मग हीच किरणं सूर्यास्ताच्या वेळेस माझ्यामध्ये येऊन मिळतात. मग माझ्या स्मरणानं जो जन्मभर उपापोह करतोय, खटाटोप करतोय माझ्या स्मरणाचा, तो माझ्यात येऊन मिळेल का मातीत जाऊन मिळेल? काय माहित? म्हातारी म्हणते काय माहित. कुठं मिळतोय म्हणजे तो सांगतोय ना तुम्हाला. सूर्याची किरण सूर्यातच जातात ना, का तुमच्या घरात राहतात? मग माझं स्मरण करणारा कुठं जाईल? माझ्याच पशी ना. हरिपाठात बी तेच सांगितलं. जे जे पुरुष पोचले त्यांनी आपली अनुभूती आपल्या ह्याच्यात सांगून ठेवली. काही पोचले त्यांनी काहीच सांगितलं नाही. का माहितीये का? ते म्हटले तुला तिथून त्या कारखान्यातनं पाठवताना परिपूर्ण करून पाठवलंय, इथं तू अपूर्ण समजतोय. उद्धव म्हणतात प्रभू हे मी जाणलं, जीव मात्राला हे शक्य आहे का? म्हटले शक्यच आहे, शक्यच आहे. फक्त त्यानं माघार घेतलेली आहे. नाही का? परवाचा पिक्चर बघितला 12th फेल, नाही का? माघार कोणी घेतली? त्यानंच. का? तर कॉपी केल्याशिवाय पास होऊ शकत नाही. मग बळ कुठनं मिळालं? त्या इन्स्पेक्टरकडनं. मी तुमच्यासारखा व्हायला काय करू? तर कॉपी करू नको. मी बी नाही कॉपी केली यांची. जय जय. काय कॉपी केली असती तर आतनं पाजरलं नसतं, वरून पाजरलं नसतं, अंगावर रोमांच आलं नसतं. ठीक आहे ना? बस हेच आहे भगवंताचं म्हणणं. असं जय जय. भगवंत माझं म्हणणं असं, तू गुप्त राहतोस आणि सळावला पाहतोस. मान्य आहे, मला बी मान्य आहे. कारण मला माझ्या गुरुनी ज्ञाननेत्र दिलं आणि गुरुनीच मला पुन्हा तुझ्यापाशी पाठवून भावनेत्र दिलं. आता माझ्याकडे दोन्ही आहेत. ठीक आहे. बृहस्पती पुत्र म्हणून मला ज्ञाननेत्र दिलं, नाही काय? ज्ञानांचा शिरोमणी कोण? बृहस्पती. आणि प्रेमाचा शिरोमणी कोण? श्रीकृष्ण. प्रेम शिरोमणी. मग तुम्हाला भावनेत्र दिलंस. तुझ्यामुळे मला प्रेम करतंय, मी स्वीकारतोय. त्यांच्यामुळे मला ज्ञान समजलं, मी स्वीकारतोय. आता माझं स्वतंत्र अस्तित्व काय प्रभू? किती भारी विषय. म्हणजे बाईच्या जातीचं बघा की नीट जर बघितलं. मोठी झाली म्हणून बापानं बाहेर काढली, नवऱ्याला दिली. नवऱ्याला नाही आवडली, त्यानं बाहेर काढली. तिचं अस्तित्व काय? ना धड माहेरची, ना धड सासरची. असंच होतं ना पूर्वी. मग तिनं आपलं विहीर बघायची, ओढा बघायचा, नाही तर नदी बघायची, जीव देऊन टाकायचं. हेच होतं ना. मग मी सुद्धा प्रभू जीव रूपातच स्वतःला स्वीकारून बसू का? मी जीव देऊ का यासाठी? माझी बाजू समजून घे आता, है की नाही? ज्ञाननेत्रानं गुरूंचं झालो, भावनेत्रानं तुझा झालो, पण वैयक्तिक माझं अस्तित्व काय आता? हो. जय जय. भगवंत म्हणते मी जसा सर्वांना सर्वत्र पाहतो, तसाच स्वरूपामध्ये तू गेल्यानंतर हा खेळ सगळा मोडला जातो. जसं गाढ झोपेत गेल्यानंतर, सुषुप्त अवस्थेत गेल्यानंतर इथे कोणीच कोणाचा नसतो. ठीक आहे ना? तसं स्वरूप लोकात तू गेल्यानंतर मी आणि तू सगळं द्वैत संपूर्ण मिटलं जातं आणि आपण सगळीच अद्वैतामध्ये येतो. म्हणून जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते तुझं आहे, याचं नाव प्रेम आहे. याचं नाव बस. जे माझं आहे ते माझं आहे आणि जे तुझं आहे ते माझं आहे, ही वासना आहे. म्हणून उद्धवा, जेवढं तू माझ्यावर प्रेम करतोस त्याच्या कितीतरी पटीने मी तुझ्यावर करतो.
हे तुझ्या अनुभूतीला येत असेल तर मी भाग्यवंत आहे. आणि मी ज्या स्थितीत बसतो त्या स्थितीत तू बसत असेल तर माझा तुला प्रणाम आहे. कृष्णवाचे वैशिष्ट्याने सुद्धा असा नमस्कार घातलेत का नाही, की जो कोणी ह्या ब्रह्मनिष्ठ अवस्थेत बसत असेल त्या सर्वांना माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम आहेत. महामुनी वशिष्ठ. राम, प्रभू आता कळलं म्हणून तुम्ही सर्वाला आतून पाहता. हो, पण आता माझा असा प्रश्न आहे प्रभू, न त्वाम पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते. मला असं वाटतं भगवंता, पण ह्या जगात जेवढे आता जिवंत प्राणी आहेत, जे येतात, जे आहेत, ते तुझ्या मायेनं असे मोहित झालेले आहेत, असे मोहित झालेले आहेत की त्यांना तू दिसेनास. तू दिसला पाहिजे ना. म्हणजे व्यक्ती घरातच आहे म्हातारी, पण त्याला घरातलीच माणसं दिसेनात. का तर म्हटले मोतीबिंदू झालाय, काच बिंदू झालाय, पडदा आलाय. नाही, माणसं घरातलीच आहेत, पण ती विचारते तो अमकी का, तो अमका का. मग आवाजावरून ओळखायचं, हातान चापसून ओळखायचं की हा मी अमका. मग हे ऋषीमुनींनी चापसण्यासाठी आपल्याला एक वेगवेगळे ग्रंथ दिले आहे का नाही. शिवपुराण म्हटलं की त्यात राम येत नाही, रामायण म्हटलं की त्यात शिव येत नाही, आणि आहेत दोघं एकमेकाची इष्ट आहे की नाही, आहेत तर इष्ट. तसं घरात सगळी आपलीच आहेत, पण त्याला विचारलं की तू शिवाचा का, नाही म्हणतो मी किरणचा आहे. होय का, तू लक्ष्मीचा का, नाही म्हणलं मी पार्वतीचा आहे. संत म्हटले भेदाभेद अमंगळ. पण भेद मिटवण्यासाठी हे ज्ञान जे नेत्र दिलेलं आहे उद्धवा, त्याचा जो कोणी वापर करेल तो मायेच्या पलीकडे जाईल, मोहाच्या पलीकडे जाईल. कारण मोह पुनर्जन्माचं स्वस्त आणि सुलभ साधन आहे. ठीक आहे ना. जो मोहात पडला का नाही त्याला दुसऱ्या जन्माची आपली यात्रा सुरू ठेवायची, त्याला कुणीही अडवणार नाही. भगवंत म्हणतात मी स्वतः बी नाही का, तर जो जे वांछील तो ते लाहो. त्याची इच्छा पूर्ण झाली की त्याचा विवेक जागा होईल, नाही जागा झाला तर पुनरपि जननम, पुढे पुढे चाल, पुढे चाल. म्हणजे भगवंताने आपल्याला दोन्ही ठिकाणी सांगितलं की चरेवेती इकडे बी आहे आणि चरेवेती तिकडे बी आहे, मायेत बी आहे आणि माया तिथात बी आहे. इकडे चालायचं तर इकडचं मिळेल, इकडे चालायचं इकडचं मिळेल. स्वतंत्रता तुला दिलेली आहे, स्वतंत्रतेचा सदुपयोग करणं तुझ्या हातात आहे, आणि दुरुपयोग तुझ्याच हातात आहे. बरं, आपल्याला सांगितलंय का निमित्त करून उद्धवाला, अर्जुनाला तिथे सांगितलं उद्धरे आत्मानं, तुझा उद्धार करण्यासाठी तू तुझा मित्र बी आहेस आणि शत्रू बी आहेस. बरं, जाऊ द्या प्रभू. मला असं म्हणायचं आहे की हे मायेमुळे हे लोक सगळे अशी तुला जाणू शकत नाहीत, तुला बघू शकत नाहीत, नाही का. भगवंत म्हणतात थोड्या अर्थानं तुझं म्हणणं खरं आहे, पण ज्यावेळेस इथलं दुःख, इथलं कष्ट, या की मुसीबत ज्यावेळेस सहन होत नाही त्यावेळेस सांगायला तर माझ्याचपाशी येतात ना, देवळात साधूपाशी. म्हणजे त्यांना कळत नाही असं आहे का. मायानं मोहित होते, मग ज्याचा भाव आहे त्याला देव दिसतो, ज्याचा भाव नाही त्याला मूर्ती दिसते. ठीक आहे.
म्हणून ते म्हणतात की मारुतीच्याच देवळात गेलो, शंकराच्या देवळात गेलोच नाही. मारुती शंकर वेगळा आहे का? नाही, दोघे एकच आहेत. उद्धवा याप्रमाणे नमामि ते तीर्थपदांघ्रि पद्यम. तुला एवढंच सांगायचं तर मग ऐक. या मायेतून कोणी बाहेर पडू शकत नाहीत ना, या मोहातून देहातून बाहेर पडू शकत नाहीत ना. जय जय श्रीराम श्रीराम. पडू शकत नाहीत ना. मग ज्यांची इच्छा नाही त्यांना मी आग्रह करत नाही, पण त्यांनी बाहेर पडावं म्हणून त्यांना संकट नक्की देतो. आणि बाहेर पडलाय जो, तो खरंच बाहेर पडलाय का त्याला बी संकट देतो. म्हणजे परीक्षा. संकट म्हणजे परीक्षा. ठीक आहे ना. बाहेर पडावं म्हणून मी त्याला संकट देतो, आणि बाहेर पडलाय तर परीक्षेच्या रूपात त्याला संकट देतो. ती ओलांडून मीच त्याला पाहिजे का? तर मग मी त्याची संकट माझ्यावर घेतो. पाहावे पुराणे विचारून. घेतली की नाही संकट? कुणाच्या घरी काय केलं, कुणाच्या घरी काय केलं, जाती ओढली, अमकं केलं, तमकं केलं, ढोरे ओढली, बरंच काय 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 कोणी लिहिलंय पुराणात. हो. पुढं शेवटचा श्लोक. नमामि ते तीर्थपदांग पद्यम. हे प्रभू, हे सगळं कळलं. हे ऐश्वर मायेचं असलं तरी ते तुझंच आहे, स्वर्गातलं असलं तरी तुझंच आहे, आणि पाताळातलं असलं तरी तुझंच आहे. तिन्हीचा मालक तूच आहेस. मग आता मला विचारायचंय, त्या तिन्हीमध्ये आम्ही कुठे आहोत? नाही का? तर भगवंत म्हणते या तिन्हीमध्ये तिन्ही ठिकाणी तू आहेस, पण अनिवार्यत आहेस. मी काय मरणार नाही, तुला काय मिळणार? जय जय. समज गया ना? अमर आहे ना मी, भगवंत. मी काय मरणार नाही आणि तुला काय. मग आता तू ठरव. माझा होऊन राहिलास तर आजन्म खा. बात समज गे ना? माझा होऊन राहिलास तर आजन्म खा. आणि स्वतंत्र पाहिजे असेल तर तेवढंच खा. जेवढं कष्ट करतोयस तेवढंच खा. नाही असं आहे. शेवटच्या श्लोकात भगवंत म्हणते, नाही, उद्धव म्हणतात की तुम्ही ऐश्वर संपन्न आहात. ते ह्यासाठी की अनंत ब्रह्मांड तुझे आहेत, आनंद ब्रह्मांडामध्ये तू आहेस. आहे की नाही? स्वर्ग, मृत्यू, पाताळ एवढंच आपल्याला तीन फक्त माहित आहे, पण हा लोक, तो लोक, तो लोक, तो लोक कुठलाच माहित नाही. आणि भगवंत पुन्हा म्हणते तुम्हाला कशी एवढी माहिती? कुणाला म्हणतात? आचार्य पंडितांना. काय ब्राह्मणांना विचारते तुम्हाला कशी एवढी माहिती? तर म्हणले देवा तिथं तिथं तू नेलंच, तिथं तिथं माहिती. देव म्हणले की माझ्या संपत्तीची, ऐश्वर्याची मलाच माहिती नाही, तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी लिहिली, पुन्हा तुम्ही गप्प बसला. म्हणून श्रीमंत त्याला म्हणतात ज्याला आपल्या संपत्तीची मोजदाद माहित नाही. ठीक आहे ना? आणि गरीब त्याला म्हणतात की ज्याची भूक कधी भागली नाही. ठीक आहे ना? अंगा कपडे नाही ते नव्हे, ज्याची भूक कधी भागली नाही. मग ती कसली असेल, धनाची असेल तर कशाची, ते सगळ्यात गरीब आहे. राम राम राम. हे प्रभू, तुम्ही ऐश्वर संपन्न आहात. याम काश्य भूमे दिविवे रसायाम. तुमच्याबद्दल बाकी काय बोलू? ही जी पृथ्वी आहे, हा स्वर्ग आहे, हा पाताळ आहे. अरे बापरे, पुढे तोच लोकांचा तोच अर्थ आहे की हां, हे तीन जे लोक आहेत आणि ह्या 10 दिशा आहेत, दिशा विदिशा आहेत, तुमच्या प्रभावाने युक्त आहेत. नाही का? काल एकाला सांगितलं वैलवारा आलं की नाही की आजारपण येतं. वैलवारा म्हणजे इकडून. ठीक आहे ना? म्हणजे पूर्वेकडे तोंड करून आपण उभं राहिलो आणि उजव्या हातानं वारं व्हायला लागलं की थोडंसं आपण सुरक्षा करून घ्यावी आपली. समजायचं ते आजारपण घेऊन येणार आहे. ठीक आहे ना? त्याला वैलवारं म्हणायचे पूर्वी माणसं. राम. ईशान्यात वारं व्हायला लागलं
तर समजायचं कुठल्या तरी देवतेचं दर्शन होणार, संताचं दर्शन होणार आहे, संताचं आगमन होणार आहे. मग आता बाहेर जाऊन वारच खायचं का? पण ही माहिती पाहिजे, नाही तो मग घरची बाई सारखी वाऱ्यावरच आहे. राधे राधे नारायण. खूप छान. असं 10 दिशेला प्रभू मला जाणवतंय की सर्वत्र ह्या 10 दिशातून भरलेले आहेत. तुझं हे असं ऐश्वर आहे आणि या प्रभावानं ज्या युक्त तुझ्या ज्या विभूती आहेत, ज्याची मान्यता तू दिलेली आहेस की मीच तो कृष्ण आहे, मीच तो राम आहे, मीच तो शिव आहे, मीच तो गणेश आहे, मीच ती दुर्गा आहे. राम राम. ठीक. जय जय. अच्छा ठीक. शेवट करतो. हे सगळं समजलं प्रभू. तू कुठे आहेस, कसा आहेस, काय आहेस हे काय माहित नाही, पण एवढंच समजलं 10 दिशेला तू भरून व्यापलेला आहेस. जसं हात हलवला तर कुठल्या दिशेनं वार येतं? हाताच्याच दिशेने येतं ना. मग कुठल्याही दिशेला हात हलव, 10 दिशेला वार येतंय. बस त्याप्रमाणे मी आहे. माझ्या विभूतीबद्दल तू बोलतोयस ना, तर हा प्रभू खरं आहे. माझ्याबद्दल मलाच माहित आहे. पण तरी बी माझ्याबद्दलची अपूर्णता माझ्यापाशी बी आहे. का? तर मी पूर्ण आहे. म्हणून मी ज्यावेळेस हे तुला सांगेन त्यावेळेस ते अपूर्णत्व होईल. पण तू ज्यावेळेस अनुभवशील त्यावेळेस तुला माझं पूर्णत्व आणि तुझंही पूर्णत्व तुला कळेल. किती सुंदर. जय जय. म्हणून प्रभू तुम्ही कृपा करून मला सांगावं असं वाटतंय. भगवंत म्हणते तुला का सांगायचं? तू काय पोस्ट मास्टर आहे का? हा, तुम्ही दिलं की मी पुढे पाठवणार. मला त्याने दिलं, मी तुम्हाला पाठवलं, नाही का? अग्नी वाणीला काय सांगितलंय? अग्नीच्या रूपात मीच आहे म्हटलंय ना त्यांनी. म्हणून ब्राह्मणाच्या मुखात, म्हणून वेदाने सांगितलं जे ब्राह्मणाच्या मुखात घातलं ते मला पोचत. मागं सांगितलं का नाही तुम्हाला? काय शेजारच्या माणसाने तेवढाच अर्थ ऐकला की ब्राह्मणाच्या मुखात घातलं की त्याला पोचतं. ते ब्राह्मणाला म्हणले एवढी बाटली म्हणली का? आमचा आजोबा तसलंच होतं. जय जय. काय दोतार बी धरलं नाही ब्राह्मणांना, उपरनं टाकून. राम. चला शेवट करतो, ऐका शेवट करतो. नमामि ते तीर्थपाद. अरे तुझं म्हणजे चरण म्हणजे जिथं पडशील ना, सकाळीच म्हणजे ते मी नेहमी भजन लावतो सारखं, जिथे मेरा गुरु पैर धरे पूजा आसन. हा, म्हणजे म्हणजे तुला कोण जाणणार रे? तुला ज्यांनी जाणलं त्यांनी तुझ्याबद्दल किती बोलायचं, आणि बहिऱ्यांच्या पुढं काय बोलायचं, आंधळ्यांच्या पुढं काय बोलायचं. म्हणून आम्ही अनुभवतोय ना, आम्ही आमचं गिळून बसतोय. बाबा नानकांच्या बद्दल बोलले म्हणजे गुरूंच्या बद्दल बोलले, म्हणजेच आपल्या पुरुषाबद्दल बोलले की तुझी विराटता आम्हाला कळली आणि तू कधी मुखानं बोलली नाहीस. तू सांगितलंस मला अनुभवा, आशारामला नाही, मला गुरुला अनुभवा. आणि ते सामर्थ्य तू दिलंस, आम्ही चाललो तुझ्यापर्यंत आलो. आता तुझी विराटता आम्हाला कळली, पण जगाला काय दाखवायची? कारण आंधळे हे जन, तुकाराम म्हणले, जे कसं आहे तर आंधळ आहे आणि त्यांच्या हातातल्या काट्या मोहानं काढून घेतलेल्या आहेत. ठीक आहे ना? आंधळ्याची काठी मोहानं काढून घेतलेली आहे. त्यामुळं इथंच जन्माला ये आणि इथंच मर, ही स्वतंत्रता भगवंतानं त्यांना दिलेली आहे. उद्धव म्हणतात प्रभू माझं म्हणणं एवढंच आहे, की मी आत्ता तर तुमच्या साक्षात आहे. साक्षात मी तर आता तुमच्या साक्षात आहे, तुम्ही माझ्या साक्षात आहात समोर. हे चरण मी पाहिलं की, आणि तुमचं वचन बी पाहिलं. चरण आणि वचन, वचन म्हणजेच चरण आहे आणि चरण म्हणजेच वचन आहे.
हे तर मी पाहिलं की प्रभू तुमच्या वचनाकडं, तुमच्या चरणाकडं. वचन अंतःकरणामध्ये गेले आणि चरण डोळ्यामध्ये आले. त्यामुळे मला असं वाटतं प्रभू, मी दोन्ही बाजूने श्रीमंत आहे, पण जगाला ही श्रीमंती जर अनुभवायची असेल तर काय मार्ग आहे का? भगवंत म्हटले नक्की. मी जिथं जिथं माझे चरण पडलेले आहेत ती तीर्थ आहेत. ठीक आहे ना. तीर्थी कुर्वंती जगदाम. हे संपूर्ण जग तीर्थ स्वरूपच आहे, कारण मी रचलेलं आहे. मायावी जरी असलं तरी हे मी रचलेलं आहे. म्हणून मागे मी सांगितलं, मी खोटा नाही तर मग जग बी खोटं नाही, कारण ह्याची रचना मी केलेली आहे. म्हणजे संपूर्ण तीर्थी कुर्वंती जग, हे संपूर्ण जग तीर्थ आहे, तीर्थ स्वरूप आहे. त्याचा तू कसा कुठल्या दृष्टीनं भोग घेतोयस तो तुझ्यावर आहे. समजले ना. म्हणून तुमच्या चरण कमळाची मी वंदना तर समोर करतोयच, पण तुम्ही जिथे जिथे जाता, नाही काय, मी सुरुवातीला सज्जनगडावर होतो चातुर्मासामध्ये, तेव्हा कुणाशी काय बोलणं देणं घेणं काहीच नव्हतं. पण ही गावची लोक येतात की नाही, 12:15-11 जी बाहेर कुठून तर आपल्या मळत इकडे तिकडे थुकत होती. तर मी काय कोणाशी संबंध ठेवत नव्हतो, बोलणं बिलणं काय नाही. मग मी काय करायचं माहिती आहे, तो असं थुकायला लागला की त्याच्या आपण पायानं माती ढकलायची. आता सगळं झालं तुमच्या बिल्डिंग, तेव्हा काय नव्हतं. बिल्डिंग सिमेंटची एक बी वास्तू नव्हती तिथे त्यावेळेस. सगळ्या वाकड्या तिकड्या तोडवी आणि सगळ्या भिंती होत्या आणि एक मंदिर, बस संपलं. म्हणजे ते थुकलं की आपण पायानं माती सारायची. का तर वाटायचं नाही या मातीत समर्थ चाललेले आहेत, धूळ तीच आहे, जागा तीच आहे, मग मी मुजवायचो. ठीक आहे ना. हा तुमचा भाव आहे बस. नाहीतर मग कोणी शाणा येईल, हा ते इतक्या दिवस राहतं का, पावसानं गेलं, उन्हानं गेलं, वाऱ्यानं गेलं, ते शुद्धीकरण झालं, तुझ्यापाशी ठेव जय जय. हा, माझ्यापाशी माझा भाव जिवंत आहे बस. माती तीच आहे, सोनं तेच आहे, फक्त डाग मोडला. म्हणून भगवंता मला असं वाटतं, तू जिथं जिथं तुझे चरण कमल पडलेले आहेत ते संपूर्ण तीर्थस्वरूप केलेलं आहेस. तर त्याच तीर्थाचं चरणवंदन करून मला तुला एवढंच विचारायचं आहे, तू कुणाकुणाच्या रूपात कुठं कसा कसा आलेला आहेस तेवढं मला वर्णन जर कळालं तर मी जगाला आणखी टाहो फोडून सांगेन की हे सत्य आहे आणि हे त्यानं स्वतः सांगितलंय, हे सत्य आहे आणि हे त्यानं सांगितलंय. मी जगाला टाहो समजलं का. वशिष्ठ म्हटले, माझा कंठ सुकला पण लोकांचे डोळे आणि हृदय ओले झाले नाहीत, म्हणून मी माझ्या स्वरूप लोकीची यात्रा पुन्हा सुरू केली. ठीक आहे ना. पण प्रत्येक ज्ञानीपुरुष ज्या ज्या वेळेस येतोय त्यावेळेस प्रत्येकाला सान्निध्यातल्या लोकांना जागवायचा प्रयत्न करतोय. आणि मग तुकोबांनी लिहिलं, जाग जोगी जाग. खऱ्या अर्थानं तू योगीच आहेस, त्यांनी जोगी म्हटले. ठीक आहे ना. खऱ्या अर्थानं तू योगीच आहेस, पण विसरला, आता इथे येऊन भोगी झाला. म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र दिलेलं आहे की यायचं असेल तर ये, राहायचं असेल तर राहा. शेवटच्या चरणात उद्धव म्हणतात, माझी इच्छा एवढीच आहे की तुमच्याबद्दल तुम्हीच महिमा सांगावी आणि मग ते सत्य समजून मी जगाच्या पुढे मांडेन. एवढी सेवा तुम्ही माझ्याकडे द्या. आणि तेव्हा भगवंतता सांगायला सुरुवात करते ते पुढच्या ह्याच्यात. जय जय अवधूत नंदन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वते पते हर हर महादेव. महारुद्र म्हणतात, महारुद्र. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, राम राम राम.